साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. एक तरुण व्यक्तिमत्व ज्यावेळेस राजकारणात येत आहे, स्वभाव पाहिला तर साधं स्वभाव आहे, मनापासून काम करण्याची पद्धत आहे, वाकडं तिकडे काही करायची अजिबात पद्धत नाही, चुकीचं काही करायचं नाही, चांगलं जे करतात ते प्रत्येक गोष्ट करायची. आणि त्या पद्धतीने असलेलं प्रोजेक्ट यांचं व्यक्तिमत्व हे विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवू. इतकं नशिबात मला मंत्री व्हायला 20 वर्ष लागली आमदार. 15 वर्ष आमदार केल्यावर मी मंत्री झालो. तारीख तत्व मात्र पहिल्या फाटक्यात मंत्री झाले. आता तुम्ही इथं मला मुख्यमंत्री करून ठेवलं सरांजी. आता असं मला ना तारीखच्या मामा होईल हे होते कोणतरी एक झालं तारीखचा दोन्ही पैकी कोणी झाला तर तारीख दोघांचा लाडका एवढं मला छान स्वभावाचं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचा. खरं पहिलं आमदारकीचं पहिलंच काळ, त्याचं पहिलं राज्यमंत्रीपद, माणसाला अनुभव नाही, माणसाला कशा पद्धतीने हे मंत्रिपद राज्यमंत्रीपद चाललं. तर माझ्या त्यांनी ज्या पद्धतीनं मंत्रिपद चालवलं त्याचं कौतुकच केलं पाहिजे असं मताचा मी आहे. ऊर्जा मंत्रिपद होतं, किती खाते तुमच्या इकडे त्यांना सुद्धा आठवायचे नाही इतकी खाते काही असलं तर की आघाडी करण्यामध्ये मी होतो. आदरणीय पवार साहेब होते, उद्धवजी होते, परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाला पाठवायची जबाबदारी माझी होती म्हणून आघाडी झाली हे लक्षात ठेवा. मी अध्यक्ष होतो. माझे ते नेत्यांचं ठरवले ऊर्जा खातं त्यातलं त्यात एक चांगलं खातं लोकांच्या उपयोगाचं काम करतोय. इतकं मनापासून सांभाळलं. तुमचे 6 सबस्टेशन तर तुम्ही केलेच. पहिले घनश्यामजींनी सुद्धा सांगितलं त्यांचं सबस्टेशन त्यांनी सांगितलं म्हणून केलं. मी सुद्धा एकदम सांगितलंय का सांगितलं तो प्रोजेक्ट तेवढं झालं पाहिजे. प्रोजेक्ट ते नाही लोकांना. मला तर असं वाटतं एखाद्या जे प्रोजेक्ट त्यावेळेस काम केलं त्यांचे कॅबिनेट मंत्र्यापेक्षा ज्यादा काम केलं ते प्रोजेक्ट तत्पूर्वी केला असावं असं मतदार वावलं घालणं. इतकं मनापासून छान काम करणारं व्यक्ती होतं असतो. मतदारसंघात तुमचा मतदारसंघ अवघड मतदारसंघ क्वचितच दुसऱ्या जिल्ह्यात आहे. कुठं ती पाथर्डी, कुठं मिरी, कुठं वाबळे वाटे आमच्या शेतात. परंतु इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळलाय. सगळीकडे आता मला घसावा स्वागत भाषण करतो. इतक्या चांगल्या पद्धतीनं सगळीकडे एक अत्यंत चांगलं वातावरण नगर तालुक्यात असेल, पाथर्डीकडे असेल, या सगळ्या परिसरामध्ये एक अत्यंत जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारं व्यक्तिमत्व, तरुण व्यक्तिमत्व म्हणजे तारीख तंत्र ते तुम्हाला ठरवलं पाहिजे. आणि म्हणून माझी मनापासून इच्छा आहे तुमच्याकडे एक अत्यंत व्यक्तिमत्व चांगलं नागरिकांचं आहे. दुसरी निवडणूक लढवत आहेत. मी उमेदवार का 9वी वेळ माझी प्रोजेक्टची आता सुरुवात आहे.
पुढच्या कालखंडामध्ये असं असण्याचं कोणतंही व्यक्तिमत्व आपण तत्व पाहिजे ते चांगलं सापडतं. घरामध्ये कर्तव्य चांगला असला तर पुढे संसार चांगला होतो हे सगळं आपल्याला माहिती आहे. तसा चांगला आमदार मिळाला तर तिथलं सगळं वापरून बदलून तो मतदारसंघ चांगला होता. मला खात्री आहे का पुढच्या कालखंडामध्ये प्राजक्त तनपुरे तुमच्या सगळ्यांचं अभिमान वाटावं असं काम केल्याशिवाय राहणार नाही. ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी देतो. वागणूक माहिती, काम करत पद्धत माहिती, कशा पद्धतीनं एकामेकाचं जीवाचं नातं निर्माण करावं, काम कसं करावं, हे फार थोडी मुलं अलीकडच्या काळात पुढे थोडे करू असे मिळतात. कोण काय बोलतोय, कोण काय बोलतोय. अरे तुमचा सगळ्यांच्या नजर दिलं तर फार त्रास कमी केला का मी खरं की नाही रे? फार त्रास कमी केलाय. तो रडवा इकडं काय अरे आम्ही थांबून ठेवलं तिकडे म्हणून तुमचं चाललोय. इकडे मोठा कार्यक्रम झाला असता पण माझी विनंती आहे तुम्हाला तिकडं सोयी झाले मित्रमंडळी असतात तर समजण्याची काय फार काळजी करू नका. सेमिनारवाले मला सांभाळून घेतील तर शेतीमध्ये मात्र तुम्ही थोडी मदत करा का सगळेजण. आता लढतोय कार्यक्रम लढायला काय होत मी लढत होत नाही आणि मी लढलो नाही तर तुमचे काय हाल होतील. पण थोडीशी तेवढी काळजी तुम्ही घ्या का त्या शेअर जिथं संबंध असतील आणि तिकडे कॉलर होतो तर कॉलर ठोरतोय फार अंतर नाही तुमचं काय फुलं रस्ते दोन्ही बाजूला तुम्ही पकोई आपण सगळ्यांनी तिथं मतदान करावं, विजय करावं. एकंदर हे महायुतीचं सरकार कसं बनलं खरं महाविकास आघाडीचं सरकार बनलं. पहिल्या 7 दिवसामध्ये आम्ही नागपूरच्या मीटिंग मध्ये कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 2 लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज विना सहाय्याच त्यांनी माफी करून टाकली. त्रास नाही त्याचा. आणि थोड्या दिवसामध्ये कोरोनाचं संकट आलं. कोरोनाच्या संकटामध्ये ते काम महाविकास आघाडीने केलं. माननीय उद्धवजी असतील आम्ही सगळे मंत्रिमंडळ सदस्य होतो. मनापासून लक्ष देत होतो. पालकमंत्री म्हणून आम्ही काम करत होतो. आमचे अधिकारी माझे कलेक्टर माझे सगळे असायचे. त्या कलेक्टरची जबाबदारी असायची सगळ्यांचे आढावे घेणं. या सगळ्या कामातून देशामध्ये सगळ्यात चांगलं कोरोनाच्या संकट कोणी हाताळलं तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये हाताळलं. हे नोंद आहे त्याची. नंतर आलं खोके सरकार 50 वगैरे जे खोकं म्हणजे काय मला समजून घ्यायचे मला नंतर सांगतो. असे 50 खोके 40 आमदार सुरत काय गुवाहाटी काय नंतर काय पंचीला काय काय झाली काय डोंगर काय झाले 50 खोके याचा अर्थ भ्रष्टाचार एवढा लक्षात ठेवा. यांचा आधार भ्रष्टाचारावर हे सरकार उभं राहिलं तेच भ्रष्टाचाराच्या बाहेर उभं राहिले. हे विसरून चालणार ना खाणे उतार ना खाणे डोंगा म्हणणारे त्यांनी सुरुवात सरकार करायला शिकली. पंतप्रधान मोदी भोपाळला म्हटले 70,000 कोटीचा घोटाळा नाही राष्ट्रवादीच्या एका पुढाऱ्यांनी केला. पुढारी तिकडे गेला घोटाळा भेटून गेला. तिथून 4 हातात दूर टाकला म्हणजे जवळ घर म्हणायचं आणि त्याला घराच्या 4 द्यायच्या तिजोरीच्या असं आचार ठेवून. आता मंत्रिमंडळ मुद्दा पास मुद्दा पास व्हायचा आहे मंत्रिमंडळ ज्यावेळेच्या इन्क्वायऱ्या चालू तेवढे तिथे जाऊन बसले. ज्यावेळेच्या इन्क्वायऱ्या चालू तेवढे ते जाऊन बसले. इन्क्वायरी थांबल्या. फायली सापडा त्यांच्या कोर्टात सापडा. कोर्टाने विचारलं 5 तारीख आहे सरकारी वकिलाला तुमच्या बाजू मांडा. ते म्हणत नाही आमची फाईल सापडा. यांच्या फायली गेल्या यांना क्लीन चिट मिळाली लगेच. हे भ्रष्टाचाराच्या आधारावर उभं राहिलं सरकारी लक्षात ठेवा. एवढंच नाही तर एक कायदा आपण केला होता. एकदा आमदार निवडून गेला खासदार निवडून गेला तर तेव्हा 5 वर्ष त्या पक्षाची एकनिष्ठ राहावं म्हणून पक्षांचा बंदी कायदा केला. अख्खा कायदा मोडून खाल्ला. सरकार कसं चाललं
प्रचंड पद्धतीने तुम्हाला सांगतो कायद्या सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले. ज्या आमदारांतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळा करून गोळीबार केला. काही घंटांनी लोकांच्या अंगावर गाड्या घालायला सुरुवात केली. अंमली पदार्थ ज्याला म्हणतात त्याचा प्रचंड प्रसार युवकांमध्ये झाला. महिलांवर अत्याचार सुरू झाले आणि शेतकऱ्यावर वाईट पद्धतीने दिवस आले. सोयाबीनचे बाजार जे 2014 साली होते किंवा आमच्या 1920 ला होते ते बाजार आता जून मध्ये 7,500 रुपये सोयाबीन होतं. जेव्हा व्यापाऱ्यांकडे गेलं गोळा झालं होतं. आता सोयाबीनचे बाजार 3,500 रुपये झाले. मोठं षडयंत्र हे लक्षात ठेवलं. ठराविक लोकांचे घर भरण्या पैशाचे तिजोऱ्या भरण्या करतात. जगातले जे 1 नंबरचे श्रीमंत झाले पाहिजे याच्याकरता प्रयत्न यांचे भाजपवाले लक्षात. आपल्याकडचे सगळे काही जे प्रकल्प आले होते ते पळून गुजरातला गेले. तरुणांचा प्रश्न निर्माण झाला. रोजगाराचा, शेतकऱ्याचा प्रश्न, महागाई प्रचंड वाढलेली, युवकांच्या रोजगाराचे प्रश्न याच्याकडे बिलकुल लक्ष नाही. आणि मग काय करायचं हे प्रश्न तुम्ही विचाराल म्हणून वेगळं बोलायचं. पटेल घेतो पटेल कसला पटेल कटेल अरे माल घेतो बोला ना. का बोलत नाही मागे? तुम्ही धर्माधर्मामध्ये भेट करायला निघाले, जाती जातीमध्ये भेट करायला निघाले, त्याच्यावर सत्ता मिळवायचा प्रयत्न तुमचा चालला. विकासाच्या कामावर बोला हे भारतीय जनता पक्षाच्या पोरांना तुम्ही म्हटलं पाहिजे. दंगली करायला लावू नका. आपले पोरं तुम्ही नीट लक्षात घ्या. शेतकऱ्याचे पोरं बहुजनपणाचे पोरं माथे त्यांचे भाजवायचे, दंगली करायला लावायच्या. अरे जामीन द्यायला कोणी येत नाही. नंतर जे भाषण करतात ना ते नंतर जामीन द्यायला सुद्धा येत नाही. यांना फक्त आपल्यात लढायला लावायचं पोरांना, दंगली करायला लावायचं. हे पटेंगे काय पाहिजे? पंतप्रधानांनी सुद्धा बोललं पाहिजे की देश कसा चालवणार आहे, पुढे कसा चालवणार, आता काय केलं पुढे काय. मुख्यमंत्र्यांनी ते बोललं पाहिजे. आता ते लाडकी बहिणीला चाललंय. अरे लाडकी बहिणीच्या अगोदर राऊजींनी एक योजना मांडली होती कोरोनाच्या काळात. त्यांनी सांगितलं होतं की गरीबाच्या हातामध्ये 6,000 रुपये द्या महिन्याला काही दिवस चाल. तो गरीब माणूस त्यावेळेस चलन बंद झालं होतं. ते 6,000 रुपये घेऊन हा गरीब माणूस गरजू आहे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता दुकानात जाईल. दुकानाचा माल खपल, दुकानाचं दुकान चालत. माल खापल्यानं जो मालाचं उत्पादन आहे ते पुन्हा सुरू होईल, त्याची इंडस्ट्री चालत आणि मजुराच्या हाताला काम मिळेल. सगळ्या देशाचं चलन मिळून पुन्हा फिरायला लागेल हे सांगणारे पहिले राहुल गांधी लक्षात ठेवा. तुम्ही योजना ही आमची कर्नाटकात चालू आहे, तेलंगणामध्ये चालू आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये चालू आहे. काँग्रेसच्या राजकारणामध्ये आता चालू आहे. आणि ती महालक्ष्मी योजना 3,000 रुपये बहिणीला देण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. हा काही निवडणुकीचा जुमला नाही बरं का. 15 लाखाचं काय झालं मिळाले का तुम्हाला? आले तुम्ही अरे वर्षाला 2 कोटी नोकऱ्या पंतप्रधान म्हणले मिळाले का? फॉर्म नोकरी. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार म्हटले झालं का डबल? त्यांचे चुनावी जुमले म्हणाले त्याला, म्हणजे निवडणुकीबद्दल बोललो होतो जे उघडपणे ते सांगतात. आपल्याला जो जुमला करते काँग्रेस आणि आम्ही आघाडीचे लोक, तुम्हाला भगिनीला आम्ही 3,000 रुपये महिना देणार, 3 लाखापर्यंत कर्ज माफ करणार, 50,000 रुपये प्रोत्साहन देणार, 25 राजीव गांधी जीवनदायी योजना जिला आता महात्मा जीवनदायी योजना म्हणतात ती 5 लाखापर्यंत, ती 25 लाखापर्यंत आरोग्याची विमा तुम्हाला देणार, औषधं मोफत देणार, युवकांना जे बेरोजगार आहे त्यांना 4,000 रुपये देणार आम्ही देणार आहे. राहुल गांधीचा स्पेशल कार्यक्रम जाती जातीवर भांडणं लावायचे आणि त्याच्यातून मला ती पोळी बांधायचा हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा. नाहीतर जरंगे पाटलांच्या संसदेनं चाललेल्या आंदोलनावर रात्रीचा जाऊन लाठीचार्ज करण्याचं कारण काय? छात्र चाललं होतं, पुढे आवाज नव्हता, कसं केलं दिलं वादन लावून वाद लावून दिले आणि मग आता मताची पोळी बांधायला तयार झाली. मग राहुल गांधी म्हणतात त्याचा त्याला तेवढा फायदा द्यायचा, त्याचा जनगणना करायचा, कागद तयार करू तर कोणाची किती आहे
शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा तो प्रयत्न आहे. 50%च्या वर आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. तसे तुमचं आहे तसं मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा काही जाती आहेत की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. धर्माला आरक्षण मिळत नसतं, जातीला मिळत नसतं. त्यांच्या काही जाती गरीब आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाच्या गरीब परिस्थिती त्यांना मिळालं पाहिजे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का मिळवता ते देणं शक्य आहे, पण ते राहुल गांधींच्या पद्धतीनं शक्य होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या निमित्ताने ते सांगतोय. घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ह्या ज्या 5 योजना आहेत त्या घरोघर सांगण्याचं काम सुद्धा पाहिजे. प्राजक्त तुम्ही जे कार्यकर्ते मंडळी आहात, सुरेशराव, हे पॉम्पलेट छापा आणि घरोघर वाटा. पंचसूत्रीच आता ते द्यायचंच आहे आपल्याला. नंतर त्याचा अवघड फायदा तर करून घ्यावं तर लागणार आहे. जाहीर केलं आपण देणारच. आपण फसवायचा कार्यक्रम आपला नाहीये. ते घरोघर गेलं पाहिजे. मला खात्री आहे की आपण एक शाश्वत ज्यांना देतोय त्याचा फायदा सुद्धा आपल्याला निश्चितपणे या निवडणुकीमध्ये होणार आहे. आपण सगळे खूप चांगलं मतदान हे भाजपचं तंत्रज्ञान करावं. आणि तरुणाला पुन्हा एक चांगली संधी आपण सगळ्यांनी द्यावी अशी विनंती या निमित्तानं मी करतो.